हरे राम कृष्ण हरे
अवघी भूते साम्या आले, अवघी भूते साम्या आले, अवघी भूते साम्या आले, अवघी भूते साम्या आले, अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या आली, साम्या आली, देखिली म्या कई होती, देखिली म्या कई होती, विश्वास तो खरा मग, विश्वास तो खरा मग, देखिली म्या कई होती, देखिली म्या कई होती, विश्वास तो खरा मग, विश्वास तो
अवघी भूते
देखिले
कृपेचा पांडुरंग कृपेचा पांडुरंग कृपेचा कृपेचा पांडुरंग 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 कृपेचा पांडुरंग कृपेचा दाने सागा दाने सागा Sa
अवघी भूते साम्य आली, अवघी भूते साम्य आली, देखली म्या काही होती. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरू शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. तुका म्हणे जे जे भेटे, तुका म्हणे जे जे भेटे, ते ते वाटे मी ऐसे. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. लोकाभिराम रणरंग धीर, राजीव नेत्र रघुवंशनाथ. कारुण्य रूप करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. औरंगा काय माझी वाणी मानेल संतास रंजव चेत्ताशी आपलिया. जयाची केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो
काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया अवघी भूती साम्य आली देखिली म्या काही होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भगवंताच्या कृपेने माझ्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा बदल व्हावा अशी मला कुठली पवित्र पावन अवस्था प्राप्त व्हावी का मग मी माझ्या प्रभूची माझ्या कृपा झाली असा विश्वास करेल। सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा आपल्या पवित्र तपस्थलीवर गेल्या अनेक वर्षापासून माझ्या प्रभूच्या पूर्ण दयेमधून स्वानंद सुखनिवासी केरोजी बाबा स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद यादवानंद स्वामी आणि तुम्हा सर्व मायबापांच्या विशेष उपस्थितीमध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या शुभसंकल्पनेमधून बाबाजींच्या कृपेचं पोषण म्हणून आमचे भाऊ श्याम भाऊ शिवाजी बाबा त्यांच्या संगतीमध्ये परमार्थ करणारे यादवानंद स्वामीच्या कृपेचं पोषण अनेक सज्जनांच्या विशेष उपस्थितीमध्ये शुभसंकल्पनेमधून चालत असणारा हा भक्ती अनुष्ठान सोहळा त्या सोहळ्याचा आजचा 7वा दिवस आहे। 7व्या दिवसाची सेवा तुम्हाला सर्व मायबापांच्या आशीर्वादाने बाबाजींच्या भाऊंच्या आईच्या हृदयाने प्रेमाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली। सेवा करण्याकरता उभं राहिल्यावर तुम्हा सर्व सज्जन मायबापाकडे पाहिल्यानंतर या सज्जनाकडे मला पाहिल्यानंतर असं वाटतं यांना भजन करू द्या आणि तुम्हाला ऐकू द्यावा, बस याच्या पलीकडे दुसरा उद्योग नाही करायचा। पण असं आहे दादा, कीर्तन भजन हा काही भाग्याचा प्रसंग आहे जीवनामध्ये। तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी या बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे श्यातोडे समागम घडे संताचा। हा भक्ती समुदाय एकत्र येण्याच्या पाठीमागे कुठल्या तरी जन्माची बहुबर्यायसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया तुका म्हणे आयसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी। दादा अनेका जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुख्यहारी पैठा होय। अनेक जन्माचं भाग्य आपलं उदयाला आलं म्हणून या सज्जनाच्या संगतीमध्ये आपल्याला योग आला दादा। आणि म्हणून आज 7व्या दिवसाची सेवा म्हणून आमच्या पवार महाराजांनी मला दुसरा अभंग सांगितला होता। पण मला काय मी काय मोठा कीर्तनकार नाही का काय नाही, ऐन वेळेला त्यांना सांगितलं आणि मला चिंतन करता येईल ही माझी खात्री नाही। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे दादा, आमच्या पुढे महापुरुषांचा बोध आहे। जगायचं ना तोपर्यंत असं जगायचं दादा, आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तवा लागी, नाही काळ वेळ तवा लागी, नाही
परमार्थ म्हणजे पुनर्जन्माचं बीजारोपण आहे दादा. परमार्थ उगच नाही करायचं. कोण्या सज्जनाचा परमार्थ हा पुनर्जन्माचं बीजारोपण आहे. आज जे भोगतो ना दादा पाठीमागच्या कर्माचं फल भोगतो. आमचे तुकोबार म्हणतात मागे बहुता जन्मी हे जे करीत आलो आम्ही बहुता अपश्रमी दुःखे पिडली निवत्या गरजू हरीचे पवाडी मिळव वैष्णव बागडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये किंवा हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. तुकोबाराचा काल अतिशय प्रतिकूल काळ दादा भजना करता. आज परमार्थ करत असताना फार सुलभता आहे. परमार्थ करणाऱ्यावर खूप लोकांचं प्रेम आहे दादा. कोणाही पारमार्थिक सज्जनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी पवित्र आहे. पण तुकोबाराचा काल अतिशय भयानक काल होता. आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण अशी अवस्था होती तुकोबाराची त्यावेळेला. नाही आम्ही खात काही कोणाचे लागत काय नष्ट करीते निंदा नेमी सदा आमुची. महाराज म्हणतात आम्ही कोणाचं काही खात नाही कोणाचं काही वाटायला जात नाही कोणाच्या नादाला लागत नाही पण काही मंडळी आमची निंदा करते. तुका म्हणे देश झाला देवा विन ऊस ऊस झाल्या दिशा मज भिंगुळवाने जीवलग नेने मज कोणी कलियुगी बहुकुशळे जन छळतील गुण तुझे गाता. असा काल दादा तुकोबारायचा. हरिभक्ती करणाऱ्याचा छळ व्हायचा दादा तुकोबारायच्या काळामध्ये. पण ह्याही अवस्थेमध्ये प्रतिकूलतेमध्ये महावैष्णवच टिकू शकतो दादा. वैष्णवाची लक्षणं वेगळी. वैष्णव आज जगाचे अपराध सहन करणारा वैष्णव आहे. पण कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग जनाचे अपराध सहन करीत करीत जो परमार्थ करतो ना दादा हा सच्चा वैष्णव आहे महावैष्णव आहे. योगी पावन योगी यो
मुक्ताई माऊलीला म्हणते, दादा सच्चा योगी तर तो आहे दादा, ज्याला जनाचे अपराध सहन करता येतात. योगे पावन मनाचा, साई अपराध जनाचा. दादा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. लोभ हंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. सच्च्या योग्याची, सच्च्या वैष्णवाची लक्षणं. मुक्ताई म्हणते, दादा आपण एक साधू झाले, येर कोण वाया गेले. आपण तारुण विश्वतारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. अतिशय प्रतिकूल काळ दादा परमार्थ करण्याकरता, पण हेही सहन करून जो सज्जन आपला प्रवास करतो ना दादा, भूतकाळाचा विसर पडून जावा, भविष्याची चिंता टाकून द्यायची, वर्तमान बिलकुल बिघडू द्यायचं नाही. का वर्तमानावर जन्मजन्मांतराचा भविष्य काळ अवलंबून आहे. वर्तमान सज्जन बिघडू देत नाही बिलकुल. प्रवास करीत असताना वर्तमानावर खूप लक्ष द्यायचं दादा, सतत जागृतीमध्ये राहायचं. वर्तमान कोणाही सज्जनाने बिघडू द्यायचं नाही. वर्तमानावर सगळं काही अवलंबून आहे. बऱ्याच वेळेला माणसं भूतकाळाची सतत आठवण करीत राहतात. पाठीमागे आठवण करायचं काही कारण नाही, भूतकाळाचं आठव करायचं काम नाही, भविष्याची चिंता करायची नाही, पण वर्तमान बिघडू द्यायचं नाही. याचा सज्जनाचा परिणाम फार मोठा होतो दादा. आपण सहन करीत करीत जो प्रवास करतो ना आता परमार्थाचा, सांडे मांडे परते टाकी, वासुदेव नाम घोकी. फलश्रुती खूप चांगली आहे दादा या सज्जनांना. त्याच्या जीवनात रोज ऊर्ध्वगती असते, रोज ऊर्ध्वगती असते. त्याचं मन पवित्र होतं, त्याची वाणी पवित्र होते, त्याची काया पवित्र होते. हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक दोष जातात. सर्वतोपरी जीवन पवित्र बनतं. जीवनात उत्तुंग भाव प्राप्त होतो. त्याचं कारण आहे दादा, जेव्हा जेव्हा जगताचे त्रास सहन करतो तो सज्जन, त्याच्यावर देवाची दया असते, देवाची कृपा होत चालते त्याच्यावर. आणि देवाच्याच कृपेने त्याला सहन करण्याची ताकद, त्याच्याकडे धैर्य वाढत राहत. म्हणून हरिच्यात असं धैर्य कधी भंगत नाही. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. झुंजारती एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. गोविंदासने गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. अखंड प्रभूवर विश्वास करीत राहायचा, देवाचा आठव करीत राहायचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाचा धावा करायचा. देव ठेवील त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगायचं, संतोष मानायचा. समयासी आपण फक्त प्रमाण पाठ केलं जातं,
ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, समयासे सादर व्हावे. सावता बाबा म्हणतात देव ठेवील तैसे राहावे. देव ज्या परिस्थितीमध्ये ठेवला जात त्या परिस्थितीमध्ये जगण्याची तयारी असली पाहिजे. कारण ईश्वरी सत्य जगतो ना आपण. देवाची सत्ता ज्याला मान्य असेल दादा सत्ता प्रभूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत राहत. माझा आचार विचार बोलणं चालणं माझ्या प्रभूला आवडेल का असा ईश्वर इच्छेने जीवन जगतो. तुकोबाराची हीच राहते जगण्याची थेरी. अनंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये राहायचं, सदैव आनंदी राहायचं, प्रसन्न राहायचं. आणि त्याचा परिणाम दादा मी सांगितलं तुकोबाराच्या जीवनावर तीच क्रांती झाली. महाराजचं मन पवित्र झालं, वाणी पवित्र झाली, काया पवित्र झाली, हाडा रक्ताचे अनुवंशिक दोष गेले. सहजच तुकोबाराय स्वछंदामध्ये नृत्य करायला लागले, गायन करायला लागले. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझी मुनी, देखील लोचनी विठे सहित पाऊले. आनंद रे विठोबा झाला माझी मुनी. अगदी प्रसन्न चित्ताने तुकोबाराय आनंदाने नृत्य करायचं, कधी गायन करायचं. मी गातो नाचतो आनंदाने तुकोबाराय नृत्य करायला लागले, गायन करायला लागले. स्वच्छंदाने गायन नृत्य करायचे तुकोबाराय. आणि दादा ज्यावेळेला आनंदाने नृत्य करतो ना दादा हा सजन आतून बदलतो. देहाचा विसर केला आनंदी संचार. देहाचा विसर पडल्याशिवाय नृत्य होऊ शकत नाही. खरा आनंद आत प्रगट होतो दादा. तुकोबारायचा आज आनंद प्रगट झाला. आनंदाने नृत्य करायला लागली, भजन करायला लागले, उड्या मारायचे. आणि तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवरी दंडे माने शोभी. आतली पवित्रता तुकोबारायची बाहेर चेहऱ्यावर दिसायला लागली. प्रसन्न मुद्रा वाटायला लागली तुकोबारायची. आतला आनंद बाहेर पडायला लागला. तुका म्हणे मेघना चवी मयुरे लपविता खरे येत नाही. खरं आत बाहेर पडलं तुकोबारायचं. आणि वाणीतून पाहणं बदललं तुकोबारायचं, बोलणं बदललं, सर्व प्रकारचे भाव बदलले तुकोबारायचे.
माझ्याकडे अतिशय सलगीने विचार करणारा जो वर्ग आहे, तुकोवर प्रेम करणारा हरीची दास तुकोवराकडे कुतूहलाने पाहायला लागले. महाराज, का हो तुमच्या बोलण्याकडे, तुमच्या बोलण्यातून, चालण्यातून, पाहण्यातून असं भाव प्रगट होतो. आम्हाला असं वाटतं तुमच्यावर देवाची कृपा झाली, कारण त्याच्याशिवाय हा बदल शक्य नाही. तुमचं बोलणं बदललं, चालणं बदललं, पाहणं बदललं, हे सगळ्या प्रकारचे भाव बदलले. याच्या पाठीमाग आम्हाला वाटतं तुमच्यावर देवाची कृपा झाली. महाराज म्हणाले, नाही बाबा, माझ्यावर देवाची कृपा झाली नाही. मी तर ह्या भाडण्याला आलो म्हणजे या मंडळीच्या बरोबर आलो. संताची संगे पोट भरी, नाही मज कृपा केली पांडुरंगे. संताची संगे पोट भरी. मी एक पोट भरला माणूस आहे, या सज्जनाच्या संगतीमध्ये आलो. माझ्यावर देवाची कृपा झाली नाही. दादा, तुकोबर आहे, देवाची कृपा झाल्यावर काय बदल अपेक्षित आहे? देवाच्या कृपा झाल्या ज्या सज्जनावर झाली त्याचा कुठला कुठला बदल होतो? तुकोबर आहे म्हणतात, नाही दादा, माझ्यावर जर देवाची कृपा झाली असती तर मी काल एका ज्वारीच्या शेतातून जात होतो. ज्वारीच्या शेतात दाणे टिपणारे पक्षी मला पाहायला नाही, उडून गेले. कसं रे दादा, माझ्यावर देवाची कृपा म्हणता तुम्ही? माझ्यावर देवाची कृपा झाली नाही. तुकोबर आहे, देवाची कृपा झाल्यावर काय बदल होत? महाराज म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणे जेते येणे अनुभवे. असा ज्या सज्जनाचा अनुभव झाला, ज्याच्या दृष्टीला दिव्यता आली, ज्याचं मन पवित्र झालं पूर्ण विशुद्धीकरणाद्वारा, ज्या सज्जनाचा पूर्णतः बदल झाला, जो द्वंद्वरहित अवस्था झाली, सुख दुःख, लाभ हानी, राग द्वेष, निंदा स्तुती या सर्वांच्या पलीकडे ज्याचं जीवन झालं. नाही नाही, त्याच्या दृष्टीला एवढी दिव्यता येते, इतकी दिव्यता येते. कोणी सज्जनाकडे पाहत असताना तो देवरूपाने पाहतो. जन विजन झाली आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई. असा त्याचा भाव होतो. याच्या उच्च बोधावर असं ऊर्ध्व गतीकडे त्या सज्जनाचं जगणं असतं. माझ्यावर देवाची कृपा झाली असती तर दाणे टिपणारे पक्षी मला पाहून उडून गेलेच नसते. याचा सरळ अर्थ असा आहे, भगवंताची कृपा होण्याकरता अशी लक्षणं असली पाहिजे. कुठली लक्षणं तुकोबर आहे? तुकोबर म्हणतात, ज्याच्यावर देवाची कृपा झाली की त्याचे शत्रू मित्र होतात. हे पहिला बदल होतो त्याच्या ठिकाणचा. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या चित्ताचं पूर्णतः विशुद्धीकरण होतं, अंतकरण विशुद्ध बनतं. चित्त शुद्ध तनी शत्रु मित्र होती, राखली न खाती सरपतया, राखली न खाती सरपतया. चित्त शुद्ध तनी शत्रु मित्र होती, राखली न खाती सरपतया, राखली न खाती सरपतया. त्याच्या अंतरातून व्याघ्र सर्पाची भीती जाते. शत्रू त्याचा मित्र बनतो. त्याच्याकरता वेगळा साहस त्याला करावा लागत नाही. दृष्टीला दिव्यता येते, साम्यता येते. आणि दृष्टीला साम्यता आल्यामुळे कोण्या सज्जनाकडे पाहत असताना त्याच्या दृष्टीला इतकी दिव्यता येते, त्याचा खुलासा तुकोबर अभंगाच्या प्रथम चरणात. अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या
असा उच्च बोध माझ्या मनावर त्या दिवशी होईल, अशी उच्च अनुभूती मला प्राप्त होईल. अवघी बुद्धी साम्य आली, देखिले म्या काही होती, असं मी माझ्या डोळ्याने कधी पाहिजे. त्या दिवशी समजेल, त्या दिवशी माझा विश्वास मजबूत होईल. माझ्यावर देवाची कृपा झाली, ही लक्षणं माझ्या ठिकाणी आली पाहिजे. तशी लक्षणं माझ्याकडे नाही. बऱ्याच वेळेला माणसाकडून वाणीने वेगळं बोललं जातं, प्रॅक्टिकल जीवन वेगळं असतं. आत एक बाहेर एक असतं. सांग्यान कर्यान तुकोबराय म्हणतात, माझं डोळ्याने असं मी जेव्हा दिवशी पाहिल ना, माझ्या दृष्टीतला भेद जावा, माझ्या दृष्टीला साम्यता यावी. पाहत असताना स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा बालक आहे, हा जो माझ्या दृष्टीचा भेद आहे, हा दृष्टीचा भेद जावा. आणि ज्या दिवशी माझ्या दृष्टीला इतकी दिव्यता येईल, समदृष्टीने तृष्णा त्यागी परश्रीजने मातरे, वैष्णव जन तो तेरे कहिए फूल पराए लागे, वैष्णव जन तो तेरे कहिए फूल पराए मागे तेरे कहिए फूल पराए वैष्णव जन को तेने कहिए फिर पराई जाने पर दुखे उपकार करे तो मन अभिमान वैष्णव जन को तेने कहिए फिर पराई वैष्णव जन को तेरे कहिए फिर पराई समदृष्टीने तृष्णा त्यागी परश्री जेने मातरे. नरसिंहबाबाचा अभंग अतिशय गोड अभंग आहे. दादा, या अभंगामध्ये भगवत कृपेचा सगळा प्रसाद आहे. वैष्णवाच्या ठिकाणी कुठली अवस्था प्राप्त होते. वैष्णव कोणाला म्हणायचं? मोह माया व्यापी नाही जेने, काम क्रोध नि माया रे, राम नाम सु ताली लागी, सकल तीर्थ ते नातन मारे. वैष्णव जन को तेने कहिए पराई जाने, वैष्णव जन को तेने कहिए पराई जाने. परायो पीड जाणे, दुसऱ्याची पीडा ज्याला कळते ना दादा, हे वैष्णवाचं लक्षण आहे. ज्याच्या दृष्टीला साम्यता आली ना दादा, दृष्टीचा भेद गेला ना, दृष्टीला दिव्यता यावी परमार्थामध्ये दादा. कोणाचा अमृत महोत्सव साजरा होतो, 50 वर्षे साजरे होतात. कोणाचा रौप्य महोत्सव साजरा होतो सप्ताहाचा. पण दादा परमार्थाचं खरं फळ आहे.
परमार्थामध्ये दृष्टीला दिव्यता यावी. रोज रोज त्या सज्जनाचं जीवन ऊर्ध्वगतीकडे असावं. महाराज म्हणतात ती देवाची कृपा समजायची. प्रभु की कृपा भयऊ सब काजू जन्म हमारा सुपल बाजू. ज्याला हनुमंतराय सीतामाईचा शोध करून येतात ना दादा लंकेतून, त्याला प्रभू विचारतात हनुमंताने एवढं अवघड काम कसं केलं. त्याला जांबवंत म्हणतो, जांबवंत कह सुन रघुराया जापरनाथ करवु तुम दया. ताई सदा शुभ कुशल निरंतर सुर नर मुनिजन प्रसन्नता ऊपर. प्रभु की कृपा भयऊ सब काजू जन्म हमार सुपल बाजू. देवाची कृपा झाल्या काय होत नाही दादा. त्याचं मन पवित्र होतं, वाणी पवित्र होते, काय पवित्र होते. तिथं प्रज्ञास्थिती प्राप्त होते त्या सज्जनाला. आर्जवम सरळता येते त्याच्याकडे. आर्जवम गुण येत सरळता. बोलणं सरळ, चालणं सरळ, पाहणं सरळ. आर्जवम येतात त्याच्याकडे. आर्जवम अतिशय सरळता बरं दादा. बस कुठल्या प्रकारची दंभ नाही, कपट नाही, कुठल्या प्रकारची निर्मलता त्याच्याकडे येते. कशामुळे तन मन धन दिली पुरुषोत्तम आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसाऊन आगळा काय महिमा वर्णू त्याची. सकळ चिंता म्हणे शरीर जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा हिंसा नाही कपट दे बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. महाराज म्हणतात मोक्षा करता वेगळ्या ठिकाणी जायचं नाही, त्यांच्या दर्शनाला यायचं. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येते तयापाशी अवघी जणी. तीर्थाशी तीर्थ झाला त्वची एक मोक्षतेने दर्शने. ज्याच्यावर देवाची कृपा झाली की दादा त्याच्या दर्शन इतरांना मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होत. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया. पवित्र सोळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेम भाव. दादा दृष्टीला दिव्यता यावी बस. दृष्टीचा भेद जावा बस. भेदा भेद भ्रमामंगळ विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रमामंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हे भागवत धर्मियांनो दादा ऐका रे. माझ्या प्रभूच्या वर्मा खरं पूजेचं वर्म ते आहे. कोणी आई जीवाचा न घडू मस वर्म. सर्वेश्वराच्या पूजेचं खरं हे वर्म आहे दादा. आपण सर्वेश्वराची पूजा करतो पण अनेकांचं मत्सर करतो. मत्सराचा ठाव शरीरी नसावा. लाभे विन जीवा दुःख देतो. विनाकारण पीडा करणारी उपाधी मत्सर आहे दादा. या सज्जनाकडे इतकी दिव्यता येते, ती दृष्टी पवित्र होते. समदृष्टीने तृष्णा त्यागी परस्रे जेने माथरे. वाच काच मन निश्चळ राखे. वाणी पवित्र होते. काच मतलब काया, वाच मतलब वाणी. वाच काच मन निश्चळ राखे. धन धन जननी तिनी रे. इतका पवित्र बनतो तुकोबर आहे म्हणतात. ती पवित्रता माझ्याकडे कुठलीच नाही दादा. तुम्ही कसं रे देवाची कृपा झाली म्हणतात. नाही ना दादा. देवाचा कृपेचा खरा बदल तुकोबर आहे म्हणतात. अवघी भूते साम्य आली देखिली म्या काही होती. असं मी माझ्या डोळ्याने जेव्हा पाहिल माझ्या दृष्टीचा भेद जाईल. सर्वांमध्ये मला नारायणाचं दर्शन मिळेल. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिर. पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठी
कैलासी तीर्थक्षत्री देव तया विन ठावरिता कुठे पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे रखुमाई हरीच्या दासा हरी दाही दिशा भाव जैसा तैसा हरी एक जिनकी रहे भावना जैसी प्रभु मूर्ती तीन देखे तैसी जिकडं पाहिजे तिकडं देवाची अनुभूती मला आली नाही ना माझ्या देवाची कृपा झाली नाही पण महाराज म्हणतात जिकडं तिकडं मला माझ्या प्रभूची अनुभूती यायला लागली सर्व मध्ये नारायणाचं देवाचं दर्शन व्हायला लागलं सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठावहंतेचा बस असं ज्या दिवशी माझं होईल तुमचं बोलणं सार्थ होईल आणि माझा विश्वास मजबूत होईल महाराज द्वितीय चरणात सांगतो विश्वास 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 तो खरा मग पांडुरंग कृपेचा विश्वास तो खरा मग विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा विश्वास विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली असं मी त्या दिवशी माझा विश्वास मजबूत होईल जेव्हा सर्वत्र मला देवाची अनुभूती अवघी भूती साम्य आली माझ्या दृष्टीचा भेद जाईल दृष्टीला दिव्यता येईल असं माझं होईल त्या दिवशी मी देवाची कृपा माझ्यावर झाली समजेल बऱ्याच वेळेला साक्षात्काराबद्दल माणसं पॅम्पलेट छापतात जाहिरातबाजी करतात यांना देव भेटले यांना साक्षात्कार झाला काय तर म्हणतात काहींचे 2-2 कीर्तन झाली आता त्यांना देव भेटला का भूत भेटले त्यांना पाहिल्यावर कळतं त्यांना देव भेटला का काय झालं त्यांच्या दर्शनाने सगळी अनुभूती येते काही सज्जन देव भेटल्याची खरी खून त्यांच्याकडे पाहिल्यावर आनंद होतो त्यांना देवाचं दर्शन झालं असे सर्वाभूती पायी एक वासुदेव सर्वा गटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश
देवाची कृपा झाली असं होतं दादा, असं होतं. अवघी भूते साम्य आली असं मी पाहिल ना. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, पांडुरंगाची माझ्या कृपा झाली असं मी समजेन. पाहल्या पाहल्या कळतं बरं का दादा. माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस बोलण्यावरून कळतं बरं का. काय माणसं प्रश्न केल्यावरून अधिकार कळतं बरं का दादा. काही माणसं असा प्रश्न करतात का त्यांचा अधिकार ध्यानात येतो, ही कुठल्या अधिकाराची आहे असा प्रश्न करतात. काय म्हणतात रावणाच्या बापाचं नाव काय, समजायचे सामान्य अधिकारी आहे. समजायचे यांना काय घेणं देणं नाही रावणाच्या बापाशी, फक्त हे तुम्हाला कसवटी लावून राहिले, तुम्हाला किती कळतं बस. फालतू प्रश्न, काय गरज नाही त्याच्यापासून, काय आलेलं नाही. माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले. आज कुठल्या प्रकारचे भोग भोगतो याच्यावरून पाठीमागचं कर्म सांगतो दादा, यांनी काय केलं पाठीमाग. सुखाचे भोग भोगीत असेल तर पाठीमाग चांगलं केलं समजायचं. दुःखाचे भोग भोगीत असेल तर त्याच्या पाठीमागच्या चुकीच्या कर्माचं ते फल आहे, पाप कर्माचं फल आहे समजायचं. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. तसं ज्याच्यावर देवाची कृपा झाली ना दादा, त्याचा चेहरा सांगतो, प्रसन्न राहतात ते सज्जन. बरी झाली देवा, गारा पडल्या असं म्हणता येत नाही, म्हणून आपण प्रसन्न राहत नाही बरं का दादा. आमची तुकोबारायची सर्व मंडळी जी प्रसन्न राहायची ना दादा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद मानायचे ना, त्यांना देवाची अनुभूती येते दादा कुठेही पाहते. बरे झाले देवा बाईल कर्कशा. हे आपल्याला जमत नाही ना, म्हणून आपली प्रसन्नता राहत नाही, जमत नाही. शिव्या देणाऱ्या पत्नीचा त्या दिवशी आदर करता आला, त्या दिवशी समजायचं देवाची कृपा झाली यांच्यावर. कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद मानता आला, देवाची कृपा झाली समजायचं. विश्वास तू खरा मग. कुठली उर्मी ज्याच्या सज्जनाला शिवत नाही ना दादा. आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडी आहे, थोडी आहे थोडी आहे, चित्त साह्य झाली. हर्षा मर्ष नाही अंगी, पांडुरंगी सरले ते. बस इतकी पवित्रता त्या सज्जनाकडे येते. बोलणं किती काळ यांनी बोलतच राहावं असं वाटतं. मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. बस मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. हे तर पवित्रतेचं लक्षण आहे दादा, बोलण्यावरून कळतं. मुखाने अमृत वाणी आणि देह देवाला समर्पण झालेलं असं झालं. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बोल जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतवाणी मुखातून निघते दादा. मी सांगितलं काही सज्जन पुनर्जन्माचं सर्वजण बीजारोपण करतात. पुढच्या जन्माचं बीजारोपण चालू आहे बरं का. ज्याचं ज्या पद्धतीचं बीजारोपण असेल, ज्या पद्धतीचं कर्म असेल, तशा पद्धतीचं त्याचं भविष्यकाळ त्याच्यावर अवलंबून आहे. तुकोबाराय म्हणतात, आमच्या वर्तमानाचा लाभ आम्हाला हा आला, पाठीमागच्या परमार्थाचा लाभ हा आहे. असं जर झालं तर मी माझ्या देवाची कृपा झाली अशी समजेल. ठीक आहे तुकोबाराय. सर्वत्र देवाची अनुभूती तुम्हाला आल्यानंतर सर्वांना देवाचं दर्शन व्हायला लागलं, तुम्ही देवाची कृपा झाली असं समजाल. आणखी कुठला बदल तुम्हाला अपेक्षित आहे का, त्या योगाने माझ्यावर देवाची कृपा दिली असं समजेल. तुकोबाराय म्हणतात, दादा हेच ना मग. काल मी ज्वारीच्या शेतातून जात असताना मला पाहिलं पक्षी जर उडून गेली, याचा अर्थ असा माझ्या ठिकाणी द्वंद्व आहे आणि अशी निर्द्वंद्व रहित अवस्था माझी व्हावी. मला तिसऱ्या चरणामध्ये माझी
माझी कोणी न धरू शंका ऐसे हो का निर्द्वंद्व. ज्याच्यावर देवाची कृपा झाली दादा त्याला पाहिल्याबरोबर आनंद होतो बरं का दादा. त्याच्याबद्दल कोणाच्या मनात काही येत नाही. समजच यांच्यावर देवाची कृपा झाली. तुम्हाला पाहिल्यावर कोणाला आनंद झाला पाहिजे दादा. ज्या दिवशी तुम्हाला पाहिल्याबरोबर आनंद होईल ना दादा, तुम्हाला पाहिल्याबरोबर कोणी पुंडलिक वद्याचा गजर केला पाहिजे. आमचा सखा आला परमार्थ तर चालला दादा आपला, पण आपल्याला पाहिल्यावर सर्वांना आनंद होत नाही. नाही जरी सर्वांना आनंद झाला होणार नाही. सर्व 100त 5% शिव्या देणारे राहणारच आहे. पण द्वंद्वरहित अवस्था झाल्यावर दादा शत्रू मित्र होतील. कोणी एखाद्याने तुमचं वाईट चिंतन केलं तर तुमचा भल्याचा विचार वाटेल. आघात ते हित अकर्तव्य नीत होय तया. पण तो सर्वांचा आवडता होतो. आवडे जीवा जीवाची परी सकळांतरी एक भाव. दादा तुमच्याबद्दल कोणाच्या मनात शंकाच यायला नको. आमचा विरोधक आहे, आमचा शत्रू आहे. तुम्हाला माहित असेल आमच्या ढाले महाराजांच्या तिकडं मावंड्या नागनाथाकडे जगमित्र नागा संत होऊन गेले दादा. त्यांच्याबद्दल असे काही मंडळीला संशय येतो बरं का दादा. हा जगाचा मित्र जनमित्र कसा असू शकतो.
आणि दादा काही मंडळीत अशी शंका येते, आम्ही म्हणतो शंकर स्वामी बरोबर सर्पांनी पायवारी केली, लोकांना कुठे खरं पडतं? जगमित्र नागाने जिवंत वाघ धरून आणला, लोकांना कुठे खरं पडतं? शंकर स्वामी बरोबर सर्पांनी पायवारी केली, आपल्याबरोबर माणसं ठीक चालत नाही. आपली बद्दल कोणाला शंकाच यायला नको. इतकं तुमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. असं ज्यावेळेला होईल ना दादा, ही देवाची कृपा आहे. या गोष्टी देवाच्या कृपेने शक्य आहे. बाकीचं ऐश्वर्य प्राप्त होत असेल, धन मान, या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने प्राप्त होतात, पण एवढी गोष्ट मात्र देवाच्या कृपेने प्राप्त होते. तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल, जगात मान मान्यता प्राप्त होईल, जागतिक कीर्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते लल्लाटीमध्ये असेल तर. पण देवाची कृपा झाल्यावर असा बदल होतो. तुम्हाला पाहिलं कोणाला आनंदच झाला पाहिजे. माझी कोणी न धरू शंका तुकोबराय म्हणतात, हे देव कृपेचं लक्षण आहे. तुमच्याबद्दल कोणाच्याच मनात शंकाच यायला नको. मी अर्जवून बोलून गेलो. सरळता, बोलणं सरळ, चालणं पाहणं सगळं सरळ. कधीच अंतरामध्ये कपट नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काही उपाधीच त्याला शिवत नाही दादा. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. बस न लिंपे विटाळा अग्नी जैसा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. न लिंपे विटाळा अग्नी जैसा. त्यांना पाहिलं आनंदच होतो दादा, आनंदच होतो, आनंदच होतो. आमचा सखा आला, आमचा शहनशाह आला, असं वाटलं पाहिजे. आमचा सखा निघाला. तुमची जर स्वारी निघाली, तुम्ही जर घराच्या बाहेर निघाले ना, आमचा सखा निघाला. आमचा महापुरुष आहे, आमची भलाई करणारा आहे, आमच्यावर दया करणारा आहे. कोणाला शंकाच यायला नको. हे देव कृपेचं फळ आहे, तुकोबराय म्हणतात. असं झालं ना दादा, माझ्यावर देवाची कृपा झाली, असा माझा विश्वास मजबूत होईल. पण केव्हा? माझ्याबद्दल कोणाला शंकाच येणार नाही. इतकी पवित्रता आली पाहिजे दादा. पारमार्थिक जीवन इतकं पवित्र झालं पाहिजे. आपलं सगळं चालू आहे, पण आपण कधी गांभीर्याने विचार करीत नाही, असं का आपलं होत नाही, असं आपलं का होत नाही, असा विचार आपण कधीच करीत नाही. चाललंय देखावे की. जुने लोक म्हणायचे गर्दीत घोडं निघून जात. यांच्याबरोबर आमचा टाइमपास होऊन जातो बरं का दादा. आमच्याकडे कुठं काय. या सज्जनाच्या संगतीमध्ये म्हणून प्रारंभी बोलून गेलो, बहुबरी आईसे भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. तुका म्हणे आईसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. करोनी चिंतन करवी आणि का तोया झाला लोका नाव जगी. कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची नौका आहे दादा. आपण तारून विश्वतारा, असं ज्यांचं जीवन आहे. तुकोबराय म्हणतात इतके पवित्र असले पाहिजे. जैसी गंगावाय तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जान तया जवळी. जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे फुले तुझे साधू ओळखावा. देवते कीर्तीला नावा. जे कारंजले गांजले, हो जे
रंगले गाजले त्यासी म्हणे जोआपुले ओ तोची साधू ओळखावा देव ते बोले जाणावा मृदु सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त गंगेसारखं पवित्र ज्याचं जीवन आहे नवनीतासारखं ज्याचं हृदय कोमल आहे मृदु सबाय नवनीत जसं लोणी आतून बाहेर मुलायमच असतं तो कुबराय म्हणतात तसं साधूचं जीवन असतं देवाची कृपा ज्याच्यावर झाली ना तो इतका मुलायम बनतो इतका कोमल बनतो दादा इतका पवित्र बनतो त्याच्याबद्दल कोणाच्या मनात कधी शंका येत नाही माझी कोणी न धरू शंका ऐसे हो का निर्द्वंद्व विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा महाराज म्हणले दादा माझ्या देवाची कृपा झाली असती ना तुम्हाला पाहिल्यावर पक्षी उठूनच गेले नसते हा जिवंत अनुभव माझा आहे तुम्ही म्हणता देवाची कृपा माझा नाही विश्वास बसत महाराज तुमचा विश्वास केव्हा सिद्ध होईल तुमचा विश्वास कधी मजबूत होईल महाराज म्हणाले दादा माझा विश्वास कधी मजबूत होईल सांगू तुम्हाला मी जो मला डोळ्याने दिसेल तो माझा वाटेल का त्या दिवशी माझा विश्वास मजबूत होईल शेवटच्या चरणात तू पांडुरंग
तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आईसे. जो भेटेल तुम्हाला माझा वाटावा. आलं रामराज्य समजायचं. मला अभंग का आवडतो दादा, खूप आवडतो बरं का मला हा. तुकोबराय म्हणतात देवाची कृपा झाल्यावर कुठला बदल होतो. जो भेटेल तो माझा वाटतो, ही देवाची कृपा आहे. जो डोळ्याला दिसतो, जो भेटला ना दादा, बस तो तुम्हाला तुमचा वाटला ना. त्या दिवशी रामराज्य आलं, त्या दिवशी आनंद आहे जीवनात. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आईसे.
तो मला माझा वाटावा, तुकोबाराय म्हणतात. देवाची कृपा झाली समजायची. परमार्थ दुसरे काही शिकवित नाही दादा. परमार्थ हे शिकवतो, जे खळाचे व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढ, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. माझ्या ज्ञानमाराच्या मनात दुसरे काय आहे दादा? माऊलीला हेच अपेक्षित आहे, या सज्जनांचा वाकडेपणा जावा आणि वाकडेपणा जाऊन यांचे सलगीचे सख्यत्वाचे संबंध व्हावे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. म्हणून महाराज म्हणतात, दादा माझ्या देवाची कृपा झाली असं त्या दिवशी मी समजेल का जो भेटेल तुम्हाला माझा वाटावा. किती सोपी युक्ती दादा, देवकृपेचा प्रसाद किती सोपं सांगितलं तुकोबाराय. ही लक्षणं ज्या सज्जनाकडे आली ना दादा, वर सांगितल्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणे जे ते येणे अनुभवी. या अनुभवावरून सिद्ध झालं, समजायचं का यांच्यावर देवाची कृपा झाली. पण केव्हा? जो भेटेल तो माझा वाटावा, सर्वांमध्ये देवाचं दर्शन व्हावं. आणि दादा तुमच्याबद्दल कोणाच्या मनात काही शंका येऊ नये. ही लक्षणं जिथं आली त्या दिवशी विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. एक मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. हरिदिनी आहे, पवित्रात पवित्र काम आहे दादा. मंडप पवित्र आहे, संगती पवित्र आहे, दिवसही पवित्र आहे. आणि योगच कुठं आपला खराब आहे, योगही चांगला आहे. भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. तुकोबाराय म्हणते सर्व भाग्याने प्राप्त होत. या सज्जनांचा योग, दर्शनाचा योग माझ्या जीवनात भाग्याने आला. भाग्य झाली संत भेटी, आवडे पोटी होते ते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, खरा विश्वास माझा त्या दिवशी मजबूत होईल. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. दादा तुम्हाला जो भेटेल तो माझा वाटावा. म्हणून आम्ही प्रत्येक कीर्तना शेवटी आमच्या स्वानंद शिकण्याचे डोंगरेजी बाबांचा संदेश, प्रेम करा, प्रेम करा, प्रेम करा. जो भेटेल त्याला माझं म्हणा, माझं म्हणा. दादा तुमच्या जगण्याचा सेंट सुगंध वाढून जाईल. दादा तुम्हाला जगण्याचा सेंट सुगंध कसं काय वाढतो? असाच वाढतो. जगण्याचा सेंट सुगंध वाढतो म्हणजे तुमच्या जगण्याचा सुगंध येईल लोकांना. आणि सज्जनांचा वारा बाहेरूनच लागतो बरं का दादा. काही सज्जन माणसं ते येण्याच्या अगोदर काही लक्षणं, पुढे त्यांचा दूते मंडळी येते दादा. ते येण्याच्या अगोदर त्यांचा संदेश घेऊन येतात काही सज्जन. जो भेटेल तो माझा वाटावा, हे खरं लक्षण आहे भगवत कृपेचं. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. मी थोड्याशा वेळेत आपली सुट्टी करून देतो, तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने भजन करा. भजना करता आपण एकत्र आलो. आमचे महापुरुषांनी 7 दिवस भजना करता एकत्र यायचं आणि कार्या दिवशी भोजना करता एकत्र यायचं. भजन आणि भोजन या 2 गोष्टी आमच्या महापुरुषांनी एकत्र येऊन करण्याकरता सांगितल्या. काय एकत्र येऊन करायचं? भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. काही कारणाने 12 महिन्यापासून एकमेकापासून बिछडलेला जीव, एकमेकापासून दूर गेलेले सज्जन या निमित्ताने एकत्र येतात दादा. आणि एकत्र यावं बरं का. या निमित्ताने 50-50 वर्ष जगणं आहे दादा. कशाला रे दादा, कशाला दूषित वातावरण करता? जो भेटेल त्याला माझं म्हणा, पवित्र जीवन जगा. तुम्हाला पाहिल्यावर कोणाला आनंद वाटला पाहिजे असं जगा. विठोबा कुमार जय
अवघी भूते साम्य आले देखिले म्या काही होते विश्वास तू खरा मग पांडुरंग कृपेचा संपूर्ण अभंगाचं सार आपल्या ध्यानात आलं. भगवत कृपा झालं. कुठला बदल तुकोबऱ्याला अपेक्षित आहे. प्रभू करो माझा ईश्वर. तुम्हा सर्व मायबापांना परमार्थाचं फल म्हणून आपल्या साधनेची सिद्धी म्हणून आपल्या केलेल्या पारमार्थिक श्रमाचं चीज म्हणून माझा ईश्वर सर्वांनाही अनुभूती प्राप्त हो. आपली सर्वांची दृष्टी पवित्र हो का जेणेकरून आपल्या जीवनामध्ये तुमच्याबद्दलही कोणाच्या मनात शंका येऊ नये. तुम्हाला पाहिल्यावर कोणाला आनंद व्हावा आणि तुम्हालाही कोणाला पाहिल्यावर तुमच्याही मनामध्ये आनंद व्हावा. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. फार आमच्या महापुरुषांचा बोध ज्याला रुचला पसला ना दादा, अशी औषधी तुम्हाला कुठे भेटायची नाही. बरं दादा, माझ्या ज्ञानोबर आहेत कोऱ्याचं रसायन अशी औषधी आहे, अशी चीज आहे ज्याने घेतली, ज्याला पसली रुचली ना दादा, बस त्याचं काम झालं. बस म्हणून तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करते, भगवन या सर्व सज्जन मायबापांच्या श्रमाचं चीज, परमार्थाचं चीज यांची दृष्टीला इतकी दिव्यता यावी, यांचं मन इतकं पवित्र व्हावं, यांनाही पाहिल्यावर कोणाला आनंद व्हावा, द्वंद्वरहित यांची अवस्था व्हावी. आणि त्याचप्रमाणे मी आपल्या पाया पडतो दादा, तुम्ही कोणालाही पाहिल्यावर माझं म्हणा, त्याला माझं म्हणा, प्रेम करा, प्रेम करा, माझा म्हणा, तो तुमचा आहे असं म्हणा. याता यते धर्म नाय विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती हो का तयाची भलती, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कानो पात्रा खोदो पिंजारी तो दादू, भजनी आबे दुहारीचे पायी. बस माझा म्हणा, जो भेटेल त्याला माझं म्हणा. प्रभू करो आजची जी दिव्यता आहे, आज जेवढं चांगलं दिसते या जगात, हे माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबराचे उपकार आहे. जे काही दिसतं ना चांगलं दादा, ते माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबराचेच उपकार आहे. हे सज्जन गायन करीत असतील, माझ्या माऊलीची त्यांच्यावर कृपा आहे. हे सज्जन मृदुंग वाजवीत असतील, यांच्यावर ज्ञानोबर याचीच कृपा आहे, माऊलीचीच कृपा आहे. आणि तुम्ही या दिव्य मंडपामध्ये आहात, या आपल्यावर माऊलीचीच कृपा आहे दादा. या जगात आज जेवढं काही चांगलं दिसतं ना, आमच्या माता सज्जन कोणी कुठून कुठून आले, आमचे भाऊ येवला तालुक्यांची चुंडीहून आले, कोणी कुठून आलं, कोणी कुठून आलं. आणि दादा ही दिव्यता कुठून आली, एवढं चांगलं कुठून आलं. आज किती आनंद आहे. हे कोणातरी महापुरुषाचे आपल्यावर आशीर्वाद आहे, यादवानंद स्वामींचे आपल्यावर आशीर्वाद आहे. या सज्जनांची संगती ज्यांना ज्यांना प्राप्त झाली, त्याची जी दिव्यता आहे. म्हणून त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काय नाही, त्यांचा आठव करीत राहणं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, आपण दुसरं काय देऊ शकतो, काय द्यावे त्यासी व्हावी उतराई. ठेवी तहा पाय जीव थोडा, तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेवू पायी संताच्या. तुका म्हणे ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी.
म्हणून आपण त्यांचं भजन करावं. माऊली ज्ञानेश्वर